हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये आता बुलेटिन आलेलं आहे 1 तारखेला 1 मेला की 1 महिन्यामध्ये तुम्ही बिंदू नामावली तपासून घ्या आणि जाहिराती पोर्टल द्या, अशा विविध आस्थापनासाठी हे आलेलं आहे मित्रांनो. आता हे खूप महत्त्वाचं आणि आनंदाची बाब आहे आपल्यासाठी, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि ह्या संदर्भात आपल्याला आता काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन तर सुरू झालेलं आहे संस्थासाठी, आस्थापनासाठी, जाहिराती अपलोड करण्यासाठी. आता इथून आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला इथून जबाबदाऱ्या कशा वाढल्या आणि आता जर आपण शांत राहिलो तर भविष्यात होणारे नुकसान काय आहे ते तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आत्ता आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. जाहिराती अपलोड करणं, पोर्टलवर येणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, अन्यथा परिस्थिती अवघड होईल. परंतु हे आपण करू शकतो, जागा आणू शकतो, हे आपल्या हातामध्ये आहे. आत्ता खरंच गरज आहे मुलांना काम करण्याची. आत्तापर्यंतचा वेगळा विषय होता, संसमान्यता बऱ्यापैकी मॅक्सिमम झालेल्या आहेत. ठीक आहे, आणि आत्ता आहेत पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी विविध आस्थापनांना जाऊन भेटी देणं. त्यासाठी आम्ही उर्दू माध्यमासोबतच कालच चर्चा झाली किंवा इतर सर्व कामे आमची मुलं आता सोमवारपासून एकदम करणारच आहेत. परंतु सर्व माध्यमाच्या जागा जास्तीत जास्त कशा येतील यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत आणि हे आपण करूच, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. परंतु हे करत असताना आता आपण नेमकं केलं काय पाहिजे? आता खूप मुलांचे प्रश्न येत होते, सर नेमकं तुम्ही सांगताय प्रयत्न करा, नेमकं प्रयत्न करायचे कसे जास्त जागा येण्यासाठी, ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा, एक जिल्हा परिषदला, महानगरपालिका, नगर परिषदला जाणं खूप गरजेचं आहे. पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कधी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचे चेहरे पहा, समाधान भेटेल. त्यांचा अनुभव घ्या, समाधान भेटेल. परंतु विषय काय आहे की जाणं गरजेचं आहे, एवढंच तुम्हाला सांगायचं. जायचं, निवेदन घेऊन, निवेदन डिस्क्रिप्शनवर टेलिग्राम लिंक आहे त्यात टाकणार आहे. विविध कोणत्याही संघटनेचं घ्या, असं काही नाही की कोणती संघटना आहे, कोणत्याही संघटनेचं घ्या, कोणत्याही संघटनेला हे करा, फक्त त्यांना आता काम करायला लावा, असं एवढं सांगायचं. आणि सर्व संघटनेने काम करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता खरंच मुलांना गरज आहे तुमची. पहा, आता काय करायचं, सर्वप्रथम निवेदन घ्यायचे. त्याच्यामध्ये निवेदनामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आले पाहिजे? 31 मे 2026पर्यंतच्या रिटायरमेंटचा डाटा देणं, रोस्टर तपासून घेणं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मुदतीच्या आतमध्ये घेणं. आणि उद्या माव कक्षाला मी जाणारच आहे, काय अपडेट कसं काय ते पाहणारच आहे. 100% तुम्हाला उद्या माव कक्षाची माहिती देणारच आहे, त्याचा काही विषय नाही. आणि महाराष्ट्रातील जे 6 माव कक्ष आहेत त्या 6 महाकक्षावर आमची नजर आहे. आम्ही प्रत्येक वेळेस महाकक्षाला पाठपुरावा करणारच आहे की नेमकं संसमान्यता म्हणजे बिंदू नामावली कोणकोणत्या आस्थापना झालेले आहेत. नाही झालं तर परत त्या झेडपीला जायचं, परत विनंती करायची, परत इकडे यायचं. काय होते माहिती आहे का, आपण एकदा झेडपीला गेलो की ते सांगतात की आम्ही महाकक्षाला पाठवलं. महाकक्षाला गेलं तर वाटतं त्यांचा प्रस्तावच नाही आला. म्हणजे सांगायचं हे आपल्याला मूर्ख बनवतात कधी कधी. त्यामुळे ते मूर्ख बनवायचं नाही, म्हणून आपण महाकक्षाला जाणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 6 महाकक्षाला आम्ही 100% मागे भेट दिलेले आहेत. RTI पण आलेले आहेत. काहीचे RTI इनकम्प्लीट म्हणजे कसं की संसमान्य आमच्याकडे आलेलं नाही, असे आलेले आहेत. काही आलेले आहेत 1-2 त्यांनी पाठवलेले आहेत. आता ते कसं आहे, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे, ते आम्ही सांगूच तुम्हाला. पण आता मेन मुद्दा काय आहे, आता आपण काय करायला पाहिजे, तर आपण प्रत्येक आस्थापनाला भेट द्यायची. ती नगर परिषद असो, महानगरपालिका, झेडपी असो. आता हे भेट द्यायचं असताना महानगरपालिकेच्या असेल तर महानगरपालिकेच्या जास्तीत जास्त तुम्ही आयुक्त साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करा. एकदम सनदशीर मार्गाने, चांगलं एकदम रिस्पेक्टफुली त्यांना बोलायचं, जागा द्यायची, विनंती करायची. कारण का विनंतीच केलं पाहिजे आपण मित्रांनो, प्रेमानं जग जिंकत आहेत. ठीक आहे, तर जायचं, निवेदन घेऊन विनंती करायची की आता हे त्यांना GR दाखवायचा, मागचा 20 जानेवारीचा पण GR दाखवायचा, त्यातलं जे झालेले बदल ते पण GR दाखवायचं, की आस्थापनाला दिलेल्या गाईडलाईनखालची बुलेटिन दाखवायची, त्याची प्रिंट मारायची. ठीक आहे, आणि ते घेऊन जायचं. त्यांना जर तरी म्हटले काय कुठं काय असेल तर हे दाखवायचं. कारण खूप अशा आस्थापना आहेत त्यांना काहीच माहीत नसते. उदाहरणार्थ छोटे छोटे नगर परिषद आहेत, जागा असतात पण त्यांना गाईडलाईन माहीत नसते. ठीक आहे, तिथं जायचं, माहिती घ्यायची आणि जाऊन त्यांना सांगायचं की अपलोड करा. कारण 1 महिना वेळ दिलेला आहे, उद्या मुदत वाढेल, ठीक आहे, परंतु याची गॅरंटी घेऊ शकत नाही, कोणीही घेऊ शकत नाही. वाढेल, मे बी असं मला वाटतं की वाढायला पाहिजे. परंतु काय असते, जर ह्या महिन्यात जर पूर्ण टार्गेट कंप्लीट झालं, आपण वाढणारच नाही, समजूनच काम करायचं, एवढं सांगतो. कारण का भविष्यात परत त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावं लागणार आहेत, ते गोष्टी येतील. पण जर नाही झाल्या तर करणार, नाही तर नाही करणार, कोणीच करणार नाही, मी पण नाही करणार. जर सर्व आस्थापनाचे झाले तर द्यायचं कशाला, करायचं कशाला, वाढवायचं कशाला, लांबवायचं कशाला, हा माझा प्रश्न आहे.
आणि जास्तीत जास्त जागा जर ह्या एका महिन्यात अपलोड झाल्या तर आपला फायदाच आहे मित्रांनो. तुम्ही समजून जा ना, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. मागं सेकंड फेजच्या वेळेस खूप वेळेस आंदोलन करावं लागले, पाठपुरावा करावा लागला, टॅब वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागले, कारण का त्यावेळेस रोस्टर्स कंप्लीट नव्हते. रोस्टर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवरनं पहिलं लाईव्ह पाहून घ्यायचं. स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयातूनच लाईव्ह केला होता मी. एकाही आस्थापनाचे रोस्टर कंप्लीट नव्हते. तेव्हा नंतर मग टॅब वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. बघून घ्या, कारण हे रिॲलिटी आहे. तुम्ही मला निगेटिव्ह म्हणता, काही म्हणता, मला काही वाटत नाही, म्हणजे रिॲलिटी. तुम्ही रिॲलिटी नाही लपवू शकत. म्हणून सांगतोय मी 2 महिने मी प्रत्येक वेळेस बिंदू नांबोलीवर का बोलतो याचं कारण असं आहे की मित्रांनो, तुम्ही कितीही जागा असतील रिक्त, किती जर कोणी काय म्हणलं की एवढी जागा तेवढी जागा रिक्त, रोस्टर जर कंप्लीट त्या जिल्ह्याचं झालं नाही तर त्या जागा नियमानुसार अपलोड करू शकत नाही. तुम्ही काल बुलेटिन वाचलेले असेल, त्या बुलेटिनमध्ये स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे, बिंदू नांबोली तपासून घ्या. मदत करत नसतील तर तुम्ही मदत कक्षाला ईमेल करा. विचार करा तुम्ही याच्यावर, किती महत्त्वाचा हा विषय आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही आस्थापनाला जा, निवेदन द्या. शक्यतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पहिलं भेटा. हे भेटल्याच्यानंतर तिथून रिस्पॉन्स भेटेलच, 100% गॅरंटी. नाही भेटला तर मग संबंधित स्थानिक आमदार आहेत, स्थानिक खासदार आहेत, स्थानिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, जे जास्तीत करून सत्ताधारी पक्षातल्या लोकांना तुम्ही संपर्क करा. त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह पडतो, एवढं तुम्हाला सांगायचं. कारण का हे मुद्दे जे आहेत ना मित्रांनो, सत्ताधारी पक्ष जे आहेत ना, सत्ताधारी पक्षाचे लोक ऐकतात, अधिकारी ऐकतात, आणि आपण जर चांगल्या मार्गाने मागणी केली ना तर 100% यश भेटत असते. मला सांगतो, पुण्यामध्ये पण तेच आहे. आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी असतील, परिषदेचे वरिष्ठ अधिकारी असतील, खूप पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो मुलांना घेऊन. आणि त्यांनी जर म्हणजे एवढे चांगले आहेत ना, की तुम्ही गेलं तुम्हाला ते नेहमी सहकार्य करतात. फक्त तुमची मागणी तशी असली पाहिजे. इरिलेव्हंट जर मागणी जाऊन त्यांना टॉर्चर करण्यासाठी, त्यांना काहीतरी इरिटेट करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर ते कुठं चुकतं आहे असं मला वाटतं. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटत असताना सुद्धा तुम्ही एक डिसिप्लिन, एक गाईडलाईननुसार तुम्ही भेटलं पाहिजे, एवढं मला सांगायचं. कारण का त्यांचं पद आहे, त्यांची 10 मिनटं म्हणजे काय महाराष्ट्राची आपण 10 मिनटं घेतो हे लक्षात असू द्या. आयुक्त साहेबांची 10 मिनटं घेणं म्हणजे, किंवा उपसंचालक साहेब असतील, संचालक साहेब असतील, यांचे पण सोडा, तो विषय वेगळा. पण तो मूळ मुद्दा आता आपल्याला काय करायचं, जायचं आहे जिल्हा परिषदेला, जायचं आहे. महानगरपालिका, नगरपरिषदसुद्धा महत्त्वाची आहे. कारण का नगरपरिषद एक जरी जागा आली ना मित्रांनो, एक आपला बांधव लागतो, जे संस्थेवर विविध मार्गांना लागता फ्रीमध्ये लागतो. एक जागासुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही समजून जा की मी कसं जाऊ, कोणतं करते, असं नका करू. आणि या जाहिरात कधी येईल, पोर्टल कधी हे, असे 65 प्रश्न टाकू नका. आता विनंती आहे. ह्याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे का, होईल आता बाय प्रोसेस सुरू झालेलं आहे, हे समजून जा. काय असते माहिती आहे का, सर्वांना गडबड आहे, आणि मी पण गडबड करणार आहे. सर्वांना गडबड आहे की लवकर लागण्याची, कारण का वेळ खूप झालेला आहे मित्रांनो. परंतु खरंच सांगतो आहे, आता एवढे दिवस सहन केले, बस 1 महिना 1-1.5 महिना. कारण का आत्ताच मेन आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण एखाद्या लग्न समारंभात गेलो, स्वयंपाकघरात सर्व रेडी आहे, नवरी आणि नवरी मंगलाष्टिका तर होत्या ना, 10 मिनटाची वेळ असते फक्त. ती 10 मिनटाचं मंगलाष्टिका झालं तर गोष्टी सर्व व्यवस्थित होतील. नाही मंगलाष्टिका विचार नाही करायचा, सर्व स्वयंपाक झाले, आपण 10पर्यंत वाट पाहिली आणि जेवणाला बसलो, त्याला काय अर्थ नसते. त्याच पद्धतीनं असं आहे की आत्ता विषय असा आहे की आत्ता खरी गरज आहे मुलांची, आत्ता खरी गरज आहे पाठपुरावाची. ह्याचं कारण काय माहिती आहे का, आत्ता जर जाहिरातीसाठी अपलोड करण्यासाठी आपण प्रयत्न नाही केलं, बिंदू नांबोलीसाठी, रोस्टरसाठी प्रयत्न नाही केले, तर काही करू शकत नाही आपण. नंतर मग पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून ह्या गोष्टी चालू आहेत मित्रांनो. बी सिरियस व्हा. ह्या इथं कुठंच निगेटिव्ह नाही, फक्त पॉझिटिव्ह सांगतो की आपण प्रयत्न केलं पाहिजे. आम्ही करतो आहे, तुम्ही बी करा, मिळून करू आपण. काय संघटना कोणती असो, काही असो, तुम्ही तुमच्या लेवलवर प्रयत्न करा, मी तेवढं विनंती करतो आहे. आता वयर शेर सर्व संघटना, सर्व क्लासेसवाल्यांना, सर्व यूट्यूबर्सना, जेवढे मोठमोठे आहेत त्यांना विनंती करतो की मित्रांनो, आत्ता तुम्हाला आत्ता मुलांसाठी करायचं आहे. तुम्ही आत्ता मुलांसाठी करा. आता पण स्वतःचे उंटणे धुणे राजकारण ते बाजूला ठेवा. इथं कोणी आमदार खासदार होणार नाही मला माहिती आहे, परंतु सांगतो आहे, आत्ता मुलांसाठी करा. आम्ही करतो आहे, तुम्ही बी करा, असं मला सांगायचं आहे. कारण का आता आमची टीम म्हणणार नाही, पण ज्यांना गरज आहे ते सिरियस मुलं एकत्र येत आहेत. सोमवारपासून आमचे प्रयत्न सुरू होणार आहेत, निवेदन रेडी आहेत, सर्व गोष्टी आहेत. पण आत्ता आहे 1 महिना, आम्ही जवळपास 2-2.5 महिन्यापासून काम करतो बिंदू नांबोलीवर. मी तर पहिल्यापासूनच करतो. ह्याचं कारणच ते आहे की तेच महत्त्वाचं आहे. बाकी जाहिराती येतीलच. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की मित्रांनो, खूप अशा आस्थापना आहेत की तिथं रिटायरमेंटचा डाटा ते देत नाहीत, गाईडलाईन नाही आहे असं ते सांगतात. पण मुळात गाईडलाईन आहे, कालच्या बुलेटिनने त्यांना ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. मग हे करत असताना जर गाईडलाईन ते आहे तर त्याच्यामध्ये काय माहिती त्यांनी आता ते केलं पाहिजे. ठीक आहे, ते केलं पाहिजे. आणि गाईडलाईन कसं आहे माहिती आहे का, आयुक्त साहेबांनी गाईडलाईन दिलेली आहे, कालच्या बुलेटिनमध्ये गाईडलाईन दिलेली आहेत. मग त्याचा अर्थ असा आहे ते तुम्हाला त्यांना तुम्ही दाखवायचं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुलेटिनमध्ये ते दिलेलं आहे, तुम्ही त्यानुसार कारवाई करण्यात यावी, विनंती करायची अगोदर.
आणि खूप अशा आस्थापना आहेत, शिक्षण अधिकारी लोक आहेत, ते देणार नाहीत, सांगत आहेत. कारण का त्यांना त्यांचे वैयक्तिक असतात, काही समाजांच्या प्रक्रिया त्या गोष्टी असतील म्हणा, त्यांच्याशी आपल्या काही लेणं देणार नाही. परंतु 31 मे 2026पर्यंत रिटायरमेंटचा डाटासुद्धा आपल्या पोर्टलवर जाहिराती त्या संदर्भात आल्या पाहिजे, एवढं सांगायचं. ठीक आहे. आणि बाकीचं उद्या पेसा संदर्भात असेल, पेसाच्या जागा संदर्भात असतील, आणि माव कक्षातल्या सद्यस्थिती आणि जे नवीन पोर्टल ओपन झालेलं आहे टॅब ह्याच्यासाठी आपल्या माव कक्षामध्ये तपासणीसाठी, त्याच्यासंदर्भात मी क्लॅरिफिकेशन उद्या तुम्हाला करतो. कारण उद्या मी स्वतः त्या स्तरावरती जाणार आहे आणि सर्व काही माहिती तुम्हाला कळवलंच मित्रांनो. कारण आत्ता आपल्याला तुमची सर्वांची गरज आहे, सर्वांना कळकळीची विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना आवाहन करतो की तुम्ही साथ द्या, हेल्प अस टू हेल्प. म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं की मदत करा, मदत भेटेल, आणि मिळून मदत करू, जास्तीत जास्त प्रयत्न करू, जास्तीत जागा आणू, आणि सर्व आपली दरिंदरी, आपली गरिबी, आपला जो 10-15 वर्षाची DED BED करून जे बसले त्यांचा जो वनवास आहे तो संपवण्यासाठी आपण प्रयत्न करू मित्रांनो. एवढं सांगायचं होतं. जास्त काही वेळ घेत नाही. एकदा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.